फ्रेंड वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। काल आम्ही लालबागला गेलो होतो। एवढी गर्दी लालबागला, एवढी गर्दी। तर आम्ही 2 वाजता घरातून निघालो होतो, 2-2:30 वाजता। तर आम्हाला एवढी गर्दी ना बाबा, प्रचंड गर्दी होती तिकडे। आणि 16 ते 17 वाजता आम्हाला लाईनीमध्येच लागले। मी 2-2:30 वाजता निघालेलो, आम्ही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी 2-2:30-3 ला आलो। 12 वाजता तर आमचा नंबर लागला दुसऱ्या दिवशी। म्हणजे आम्ही 6 वाजता लाईनीमध्ये उभे होतो, दुसऱ्या दिवशी आमचा 11, 11:30, 12च्या दरम्यान नंबर आला। एवढी गर्दी, एवढी गर्दी बाबा, म्हणजे मी माझा अनुभव सांगते। एवढी प्रचंड गर्दीवरतून म्हणजे आम्ही नवसाच्या लाईनीत होतो, आम्ही नवसाच्या लाईनीत गेलो होतो। तर मी तरी म्हणन का म्हणजे पाया पडा तुम्ही लालबागला जा, पण एवढी गर्दी टाळा। एवढं जे ज्याला काही नवस बोलले तेच, आपण एवढी गर्दी आणि त्याच्यामध्ये लाईनीत तुम्ही उभे राहिले आणि तुम्हाला वॉशरूम वगैरे जायचं, तर वॉशरूम वगैरे सर्व ठिकाणी होते। तुम्ही त्या लाईनीमधून निघणार, तुम्ही म्हणजे असे मोठीशी एक लाईन होती, त्या लाईनीतून तुम्ही निघणार, तुम्ही तिथं ते सिक्युरिटी गार्ड वगैरे आपल्याला ठेवलेले असतात, त्या गार्डची सेल्फी घ्यायची, मग तुम्ही वॉशरूमला जायचं। आणि सेल्फी घेऊन पण त्यांना येताना डबल ती सेल्फी दाखवायची, ठीक आहे चल ती गोष्ट। पण जर तुमचा गेट मागे असेल की तुमचा, तर आमची तर फॅमिली होती, मी, माझे मिस्टर, त्याच्यानंतर अंशू, माझी सासू, माझी ननद, आम्ही एवढे 4 जण गेलो होतो। पण आता आम्ही जर कधी वॉशरूमला गेलो तर सेल्फी घ्यायची, मग तुम्ही वॉशरूमला जायचं, ठीक आहे। पण जर तुमची लाईन आता इथे, जर तुम्ही बाहेर गेले तर तुमच्या संगती कोणी असतं, आपण म्हणतो ना, जर तुम्ही पुढे आले तर सांगा, तुम्ही पुढच्या गेटने जाणार तर तुम्हाला जाऊ नाही देणार। तुम्ही ती सेल्फी दाखवून ज्या गेटने आले त्याच गेटने डबल जायचं, मग त्याच गेटने तुम्ही पुढे लाईन गेली असेल तुमच्या, तर डबल तिकडूनच क्रॉस करून यायचं, बाहेरून तुम्हाला दुसऱ्या गेटने घेणार नाही। एवढी गर्दी अक्षरशः शपथ, आम्ही एवढं थकलो ना, आता रात्रभर उभं राहून नाही थकलं, पण येताना एवढा वैताग आला, पूर्ण असं हालत खराब झाली होती। मी जायची, आता 2-3 वर्षापासून मी जाते, आणि आम्ही म्हणजे मुख दर्शनला जायचो, चरण दर्शनला कधी नव्हतो गेलो। मुख दर्शन मध्ये कसं 2-3 तास लाईन लावायचो, मग निघून यायचो। आणि अंबानीने तर तुम्हाला माहिती आहे जेवण ठेवलं होतं, 24 तास जेवण होतं, ते पण गरम होतं, जेवण पण खूप छान होतं। कारण की आम्ही जेव्हा लाईनीमध्ये होतो 12 वाजता आम्ही लोक तिकडे गेलो, थोडंसं बोलले चला बाहेर 2 मिनिटं जाऊन येऊ, कारण आमची फॅमिली लाईनीत उभी होती। तर आम्ही जाऊन बघितलं, तर आम्ही जेवलो, खूप मस्त जेवण होतं। म्हणजे डाळ भात होता, त्याच्यानंतर चण्याची भाजी होती, पुरी होती, आम्ही ते खाल्लं, खूप मस्त प्रसाद होता, ते खाल्लं। पण एवढी गर्दी, आणि वरतून गर्दी म्हणजे कसं, जे लोक एवढे 17 ते 18 तास लाईन लावून उभे, ते मध्येच ते VIP लोकांची पण लाईन घेतली त्यांनी, ते मध्येच ते पण येतात, ते थोडंसं मला हे वाटलं। बाकी मी तरी म्हणाल शक्यता लालबागला जायचं, ज्याला जायचं त्याने पण थोडीशी तरी गर्दी टाळावी। सदा चालतच नव्हती ती, नंतर कुठे 10, 10:30 नंतर थोडीशी आली, असं वाटतं बाबा आता येईन। एवढी गर्दी, आणि त्याच्यानंतर म्हणजे 2 वाजेपर्यंत तर आम्हाला लय वैताग आला वगैरे, लाईनीत उभं राहून थोडी पुढे पण नाही चालायची, थोडी पुढे चालली तर वरतून कसं पहिले तर बसले नव्हतं, मग आतमध्ये गेल्यावर खुर्च्या वगैरे होत्या, कारण की तिथं ते लोक स्वतः सांगतात तुम्ही बसून घ्या, जेव्हा म्हणजे अर्ध्या तासांनी बोला, 15 मिनिटांनी बोला, 1 तासांनी, स्वतः सांगतात तुम्हाला तुम्ही बसा, आणि मग आम्ही तुम्हाला पुढे पाठवतो। म्हणजे तसं त्या आतमध्ये तरी चांगलं होतं, खुर्च्या वगैरे होत्या। त्याच्यानंतर 2:30 वाजता चहा वगैरे पिला, पार्ले बिस्किट दिले होते 2-2, त्याच्यानंतर कॉफी होती, आणि चहा, पाणी तर कंटिन्यू, पाणीच्या बॉटल कंटिन्यू होते, तुम्ही किती पण पिया, पाणी आतमध्ये होतं, बाहेर नव्हतं, आतमध्येच पाणी ठेवलं होतं बस। बाहेर तर आम्ही आमचेच म्हणजे बिस्लरी घेत होतो, ते पित होतो। बाहेर तर कसं वडापाव बोला, मंचुरियन्स बोला, चायनीज, व्हेज, हे सर्व तुम्हाला बाहेर भेटत होतं, ते लोक लाईनीत म्हणजे तुम्हाला आणून देत होते, जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पे करा आणि घ्या। पण हे आतमध्ये गेल्यावर काहीच नाही। 2:30 वाजता आम्ही वाटतं चहा पिलं, मी ते चहा पित नाही, माझ्या मिस्टरांनी माझ्या सासूनी 2:30 वाजता चहा पिला आणि ते बिस्किट खाल्ले थोडेसे। एवढी गर्दी, एवढी, नंतर असं वाटत होतं बाबा कधी येईन। मला तरी एवढं वाटलं का मुख दर्शनाला गेलेलं परवडतं, 2 तास लाईन लाव, पण चरण दर्शनाला एवढं टाईम, खूप म्हणजे खूप हालत, आमची तर लाईनीत उभं राहून नाही हालत खराब झाली, पण येताना खूप प्रचंड खराब झाली। माझी जास्त का झाली, कारण की माझ्या अंगठ्याला एवढं काहीतरी लागलं होतं वाटतं, घरूनच तो दुखत होता थोडासा, पण रात्री 2-2:30 वाजता माझ्या हाताला एवढी खास सुटायला लागली, तर मला थांबवतच नव्हतं। मी एवढ्या गर्दीत रडून दिलं, एवढी रडायला आली ना मी, तर रडून दिलं। मी बोलले गणपती बाप्पा मी तुझ्या दर्शनाला आले,
तुम्हाला असं का हे करतो, एवढं मला सहनच होत नव्हतं. पण नशीब तिथे डॉक्टर वगैरे असतात. मी त्या डॉक्टरांकडे गेली, त्यांनी मला एक पेन किलर दिली, थोडंसं ट्यूब दिला, लावून दिला. ते बोलतात काहीतरी म्हणजे आपल्याला नाही कशी म्हणजे ते लिक्विड वगैरे लागत नाही का, आपण नख काढताना लागतो तसं झालं होतं. आणि पण वरतून वाटतं ते बॅरिकेड वगैरे असतात लावलेले, ते मला लागले का काय. मला ते डॉक्टर बोलतात तुम्हाला बहुतेक ते लागलं असेल, मध्ये काहीतरी जखम असेल, तर तुम्ही काहीतरी त्याला ट्यूब लावून घ्या, तर तात्पुरता पेन किलर घ्या. मी तेवढे घेतले, पण माझा हातच थांबत नव्हता, हातच नाही. 3, 3:30, 4 वाजेपर्यंत प्रचंड माझ्या हाताला खाज सुटत होती, प्रचंड. पण आज पण म्हणजे कोणी म्हणतात ना आपण, आज पण या जगात माणुसकी आहे. तर एक लेडी होती, तिने मला लांबून बघितलं या जवळून बघितलं, मला ते माहिती नाही. पण नंतर मी अर्धा 1 तासांनी जसे तर थोडी लाईन पुढे गेली, ती मला स्वतः येऊन मला अशी बोलली, ते ताई तुम्हाला जे हाताला झालंय ना, ते माझ्या मम्मीला पण झाले. तर तिने मला एक फोटो दाखवले, एक ट्यूब होती लिक्विड, बोलते तुम्ही ही ट्यूब घ्या, ते 2 ड्रॉप तुम्ही त्याच्यामध्ये टाका, तुम्हाला नीट होऊन जाईल. म्हणजे मग तेव्हा मला असं वाटलं बाबा खरंच कुठे खरंच कोणी चांगलं आहे, म्हणजे आज पण माणुसकी आहे. बघून मला खरंच खूप छान वाटलं. त्याच्यानंतर 3 ते 4 वाजेपर्यंत 4, 4:30 पर्यंत माझा हात खूप खरंच दुखत होता. त्याच्यानंतर आम्ही पिन वगैरे टाकून बघितली, थोडीशी असं काही घाण वगैरे काहीच नव्हतं माझ्या पोटाला. घरी जसे आम्ही आलो, पहिले मी आल्या हॉस्पिटलमध्ये गेली, मग डॉक्टरने मला पेन किलर दिले 3 दिवसाचा. तेव्हा पुढे माझा हात थोडासा आज थांबला. पुढच्या वर्षी तर मी तुला मुख दर्शनालाच येईन, चरण दर्शनाला. खरंच खूप प्रचंड लाईन लागते, आणि लाईनीत तो उभं राहून माझी तब्येत खराब झाली. पण येताना मला खरंच खूप त्रास झाला. आणि अंशू तर बाबा लाईनीत पण नाही थकला. म्हणतात ना देव बरोबर बळ देतो माणसं, तो ना लाईनीत थकला नाही, म्हणजे त्याने खूप एन्जॉय केला. ते बघून खरंच खूप छान वाटलं. फक्त घरी येताना त्याने जेव्हा घरी आलो ना, त्याला कार सहन होत, मग त्याने कारमध्ये फक्त घरी पोहोचलो, बरोबर आम्ही आमच्या दारात पोहोचलो, तेव्हा त्याने उलट्या केल्या. म्हणजे कारमध्ये उतरलो आणि तेव्हा त्याने उलट्या केल्या बस. पण अंशूचं खूप मजा, म्हणजे अंशूला काही त्रास झाला नाही, याचं खरंच चांगलं वाटलं. ही आम्ही लालबागची मग पूर्ण हे तिथं आम्ही एक फील केलं, म्हणून मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि वरतून आपण 17 ते 18 तास लाईन लावायची, आणि तिथं गेल्या म्हणतात ना 2 मिनिटं बाप्पाच्या 2 मिनिटं पायावर हात ठेवला नाही किंवा डोकं ठेवलं नाही, तर ते लोक एवढे धक्का देतात, चला पुढे. हे तर नाही केलं म्हणजे 17 ते 18 तास वरतून माझं थोडंसं. मग मी त्यांना बोलली, एक लेडीज होती तिथलीच म्हणजे गार्ड, ती 2 मिनिटं चला मी फोटो काढायला लागले. तर मला बोलते तुम्ही काय फोटो काढायला आलेत का. तर मग मी तिला बोलली फोटो काढायला आलेत का, आम्ही एवढी 17 ते 18 तास लाईन लावून पागल नाही ना का, 1 सेकंड पण तुम्ही उभं नाही राहू देणार. पण मग नंतर दुसरी एक लेडी बोलते मॅडम एक काम करा, तुम्ही साईडला या, तिथून तुम्ही फोटो काढा, तिथून तुम्ही पाय पडून घ्या. म्हणजे आपण एवढी लाईन लावून पण 1 मिनिटं पण आपल्याला भेटत नाही. धडाधन दुसरे आहेत म्हणून पटापट पुढे करा. हे पण आहे ना, मला खरंच वाटलं आता मी म्हणतात ना देवाला पण बिझनेस बनवून टाकलाय आता. कसं, कारण की आम्ही एवढी लाईन लावली आणि आमचं 1 तासावर असेल म्हणजे दर्शन, किंवा 1 तासावर असेल, तर देवाला पण बिझनेस बनवून टाकला. कसं, जसं मी वॉशरूमला गेली होती, वॉशरूमच्या बाहेरच मी बघितलं गेट होतं, म्हणजे त्या गेटमधून एवढे माणसं येत होते दनादन. आणि आम्ही मागे होतो ना, त्याच्या समोरच एक पडदा लावलेला होता, तिथून दनादन चालल्या. मग मी त्या एकाला विचारलं, बोलली इथून, बोलता आमची VIP लाईन आहे. मी बोलली VIP लाईन तर दुसरीकडून असते, म्हणजे पैसे घेऊन पण तुम्ही लाईनीमध्ये अर्ध्या लोकांना घुसवतात. मला तरी वाटतं हे जे करत होते ते खरंच चुकीचं होतं. म्हणजे एवढे आम्ही ज्या लाईनीत होतो ना, आमच्या मागे थोडेसे एक फॅमिली होती, म्हणजे 2-3 मुलं होते सांगती, आणि ते दोघं नवरा बायको होते. त्यांच्या हातात एवढं लहान बाळ होतं, मला वाटतं 1-1.5 महिन्याचंच असेल. ते स्वतःने पण 16 ते 17 तास लाईन लावली होती. आणि जसं आम्ही बाप्पाच्या जवळ येऊ तसं तुम्ही दनादन माणसांना घुसवताय, म्हणजे चुकीचं आहे ना. कोणी लाईन लावते, बाप्पाची श्रद्धाने लाईन लावते, तुम्ही पण तसं करा. म्हणजे देवाला पण बिझनेस बनवून टाकलाय खरंच. काय आता बाप्पा थोडं बोलू शकणार, तुमची माझी सर्व भक्त आहे, माझ्यासाठी सर्व एकसारखे. मग तेव्हा आम्ही ओरडलो जोरजोरात तिथं ना, बोलले तुम्ही मध्येच लोकांना घुसवलं. तर आम्हाला तिथले 1-2 जर बोलतात नाही ते डॉक्टराचे VIP लाईनीमध्ये आले, कोणाचे रिलेटिव्ह हे, म्हणजे असं कसं रात्रभर तर नव्हते, सकाळीच कसं काय एवढे लोक दनादन मध्ये घुसायला लागले. पण काय ना, जाऊ दे, आपण बोलण्यापेक्षा मी तेच बोलली आता म्हणतात ना देवाला पण बिझनेस बनवून टाकलं.